स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र CET जी की LLB कोर्स 5 इयर्ससाठी आणि 3 इयर्ससाठी घेतली जाते, ज्याला आपण लॉ CET म्हणतो, ती आपण स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड हा सेक्शन स्टडी करत आहोत. जे कोणी स्टुडंट्स महाराष्ट्र CET जी की 2024मध्ये होणार आहे त्याला टार्गेट करत असतील तर त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप युजफुल आहे. आपण लिगल ॲप्टिट्यूडमध्ये मागील लेक्चर्सपासून सब टॉपिक्स पाहत आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच आपली मूलभूत कर्तव्ये जी की कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेली आहेत किंवा भारतीय संविधानामध्ये दिलेली आहेत, जी की आर्टिकल 51A मध्ये आहेत किंवा कलम 51A मध्ये आहेत, ती आपण आज पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र लॉ CET एक्झाम जी की 2024मध्ये होत आहे, ज्याला आपण महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2024 सुद्धा म्हणतो, 5 इयर्स आणि 3 इयर्ससाठी घेतली जाते. त्याचा कंप्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने आपल्याला अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण विभागावरील संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या मॉक टेस्ट उत्तरांसह तुम्हाला अवेलेबल होणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला हे खूप युजफुल राहील. जे की MCQs ज्यावेळी तुम्ही सॉल्व्ह कराल त्यावेळी एक्झाममध्ये तुम्हाला ते खूप इझी जाईल. ओके, सो या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून. त्याचबरोबर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही महाराष्ट्र CET लॉचा जो काही एक्झामचा कोर्स आहे तो सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. ओके, तो कसा परचेस केला जाऊ शकतो तर आपण प्ले स्टोअरवर जाऊ शकता आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप हे सर्च करून तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन हा तुम्हाला सरफेस दिसेल. त्यावरती फर्स्टला तुम्हाला हा कोर्ससुद्धा दिसू शकतो. जरी दिसत नसेल तरी स्टोअर या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही स्टोअरला गेलात की कोर्समध्ये आपण लॉ किंवा क्लॅट हा ऑप्शन निवडला की त्याच्यानंतर तुम्हाला हे 2 ऑप्शन्स दिसतील, जे की महाराष्ट्र CET LLB कोर्स 5 इयर्ससाठी आहे आणि एक आहे तो 3 इयर्स कोर्ससाठी आहे. ओके, सो हे दोन्ही कोर्स तुम्हाला अवेलेबल होतील, ते तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. ओके, सो वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर फंडामेंटल ड्युटीज काय आहेत किंवा मग मूलभूत कर्तव्य काय आहेत, तर मूलभूत कर्तव्य ही भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये दिली आहेत. विशेषतः कलम 51A मध्ये दिलेली आहेत, जे की नैतिक आणि नैतिक तत्वांचा एक संच आहे, म्हणजेच एक सेट ऑफ मॉरल अँड इथिकल प्रिन्सिपल्स जे आहेत त्यांचा एक सेट आहे. ओके, म्हणजे आपण काय केलं पाहिजे किंवा मॉरली आपण काय केलं पाहिजे ज्या देशात आपण राहतोय त्याच्यासाठी, किंवा मग आपण इथिकल आपले काय प्रिन्सिपल्स आहेत, ओके, नैतिक आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत, तर ते ह्याच्यामध्ये दिले आहेत. तर राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांपासून प्रेरणा घेऊन 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीच्या कायद्याद्वारे ही कर्तव्ये संविधानात जोडण्यात आली. राज्य आणि समाजाप्रती वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. जी काय 42वी घटनादुरुस्ती झाली, आपण मागील लेक्चर्समध्ये पण पाहिलेली आहे की 42वी घटनादुरुस्ती काय आहे आणि ती कशामुळे झाली. त्याच्यासाठी केशवानंद भारती केस झाली आणि त्याच्यानंतर 42वी घटनादुरुस्ती झालेली आहे. ओके, तर 42वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर हे डिसाईड झालं किंवा हे ठरलं, असं शासनाचं ठरलं की बाबा आपल्याला जसे फंडामेंटल राईट्स आहेत, जसे मूलभूत हक्क आहेत, जसं स्टेटला मूलभूत कर्तव्य आहेत, त्यांची निर्देशक तत्व आपण जी बघितली, त्याच पद्धतीनं जे सिटिझन्स आहेत किंवा मग जे नागरिक आहेत भारताचे किंवा त्या देशाचे, त्यांना काहीतरी मार्गदर्शक तत्वांपासून प्रेरित असलेली मूलभूत कर्तव्य हवीत. ओके, जी मूलभूत कर्तव्य मॉरली आणि इथिकली सुद्धा लायबल राहतील जे सिटिझन्स असतील त्यांच्यासाठी. ओके, सो त्या प्रेरणेनुसार हे मूलभूत कर्तव्य आपल्याला 42वी घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये नव्याने जोडण्यात आली आहे. ओके, सो हे लक्षात तुम्ही ठेवा की कधी मूलभूत कर्तव्य आहेत ती कधी भारतीय राज्यघटनेमध्ये जोडली गेली आहेत. ओके, आणि कोणत्या पार्टमध्ये आहेत हे बेसिकली विचारलं जाऊ शकतं की ऑब्जेक्टिव्ह टाईप्स क्वेश्चन्स येतात. तर बेसिक गोष्टी ह्या आहेत. ओके, देन हाऊ वेअर द फंडामेंटल ड्युटीज इनकॉर्पोरेटेड, जे कशासाठी मूलभूत कर्तव्य जे आहेत ती
समाविष्ट कशी केली गेली आहे, ओके. म्हणजे त्याच्या मागची हिस्ट्री आपण जाणून घेऊया, ओके. तर मूलभूत कर्तव्यांची शिफारस ही रशियाच्या पूर्वीचे सोव्हिएत युनियन म्हणजेच राज्यघटनेपासून जे प्रेरित आहे, ओके. म्हणजे आपण प्रत्येक वेळी बघितलेलं आहे की फंडामेंटल राईट्स कोणाकडून घेतलेले आहेत किंवा मग निर्देशक तत्वे जी आहेत ती कोणाकडून आपण प्रेरित घेतलेली आहेत, ओके. काही काही गोष्टी आपण सगळ्यांकडून आपण प्रेरित होऊन घेतले आहेत, ओके. कॉपी पेस्ट ॲज आहेत असे घेतलेले नाही आहेत, पण त्यांचे बघून आपण त्याच्यातून आपलं काहीतरी नवीन इन्व्हेंट केलं आहे. सो त्याच पद्धतीने मूलभूत कर्तव्याची जी कल्पना आहे ती रशियाचे जे पूर्वीचं सोव्हिएत युनियन होतं, म्हणजे आता सध्या रशिया आहे, आधी त्याला सोव्हिएत युनियन म्हणायचे, ओके. तर ह्यांची जी राज्यघटना होती त्यांच्यातून ते प्रेरित झालेलं आहे. आणि त्या स्वरणसिंग समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटनादुरुस्ती कायदा 1976 द्वारे घटनेच्या भाग 4 मध्ये ते समाविष्ट केले आहेत, ओके. म्हणजे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की 42वी घटनादुरुस्ती कायदा तर आला, त्याच्यानुसार इन्सर्ट केले, पण कुणी शिफारस केली होती? तर स्वरणसिंग समिती होती, त्यांनी ही शिफारस केली होती आणि त्याच्यानुसार मग भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य ही समाविष्ट केली गेली आहे, ओके. मुळात संख्येने 10 होते मूलभूत कर्तव्य, पण त्याच्यानंतर 11वा जे कर्तव्य वाढवलं गेलं किंवा एक कर्तव्य जोडलं गेलं, त्याची घटनादुरुस्ती कोणती आहे तर 86 ओके 86वी घटनादुरुस्ती आहे जी की 2002 मध्ये इन्सर्ट केली गेली, ओके. सर्व 11 कर्तव्य संविधानाच्या कलम 51 मध्ये सूचीबद्ध आहेत, ओके. आणि त्याच्यातलं एकमेव कलम आहे, फक्त भाग 4A मध्ये फक्त एकच कलम आहे जे की 51 आहे, ओके. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायलाही सोपं जाईल, ओके. सो द फंडामेंटल ड्युटीज आर फंडामेंटल ड्युटीज काय काय आहेत आपल्या, ओके. संविधानामध्ये काय काय ड्युटीज दिलेल्या आहेत ते आपण आता बघूया, ओके. तर फर्स्ट आहे संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे, ओके. आपण भारतामध्ये राहतोय तर भारताचे सिटीजन म्हणून किंवा नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे की जे कोणी जे जे काही आपलं राष्ट्रगीत आहे, राष्ट्रध्वज आहे, ओके. जे जे कोणतेही आपले आदर्श असतील, ओके, म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात हे केलं, बलिदान दिलं आहे किंवा स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, जे आदर्श आहेत आपल्यासमोर, ओके, त्यांचं जे आहे त्यांचे आदर्श पाळले पाहिजेत आणि त्यांचं पालन केलं पाहिजे, ओके. म्हणूनच आपण राष्ट्रध्वज किंवा मग राष्ट्रगीताचा किती मान राखतो किंवा राष्ट्रगीत चालू असताना किंवा राष्ट्रध्वज कुठेही असेल तर तो आपण उभा केला जातो, तो आडवा कधी केला नाही जात, ओके. सो हे काहीतरी बेसिक आपले मॉरल किंवा इथिकल प्रिन्सिपल्स आहेत देशाचे, जे की आपण नागरिक म्हणून पाळणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांचे पालन करणे आणि त्यांचे पालन करणे, ओके. म्हणजे जे जे कोणी स्वातंत्र्य एकतर इंग्रजांचं परतंत्र आपल्यामध्ये होतं की आपण पारतंत्र्यात होतो, तर जे कोणी व्यक्ती होत्या, ज्या मोठ्या मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, आपण गांधीजी आहेत किंवा मग सुभाषचंद्र बोस आहेत, अजून बरेच आहेत, की लालबहादूर शास्त्री आहेत, की असे बरेचसे व्यक्ती आहेत, तर त्यांचा अजूनही आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो. तर का करतो? आपण एक मूलभूत कर्तव्य आहे आपल्यावरती की त्यांनी एक स्वातंत्र्य लढ्याला आपल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली आहे, एक खूप मोठा हातभार लावलेला आहे आणि त्यांचे जे आदर्श आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्यांच्या विचारांचंही आपण पालन करतो. तर हे सुद्धा एक आपलं मूलभूत कर्तव्य आहे. नंतर नेक्स्ट आहे भारताचे सार्वभौम एकता आणि अखंडता टिकवून ठेवणं. की भारताचे सार्वभौम म्हणजे काय की बाबा भारत हा सॉव्हरेन कंट्री आहे, ते म्हणजे कोणत्याही कंट्रीवरती डिपेंड नाही आहे, ओके. त्याचबरोबर भारतामध्ये एकता आहे, म्हणजे डायव्हर्सिटी तर आहेच, विविधता तर आहेच. जे आपल्या इथे एकच कॉन्स्टिट्यूशन आहे. इतर देशात बघितलं म्हणजे जर US मध्ये तुम्ही बघितलं तर कॉलनीज आहेत, मग प्रत्येक कॉलनीचं कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे आणि US मेनच म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉन्स्टिट्यूशन हे वेगळं आहे. पण भारतामध्ये तसं नाही आहे. भारतामध्ये बरेच राज्य जरी असले तरी प्रत्येक राज्याचं कॉन्स्टिट्यूशन वेगळं नाही आहे. एकच पूर्ण भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्याला आपण फॉलो करतो, ओके. तेच आपल्या इथं त्याचंच पालन केलं जातं. त्यामुळं ही जी एकता आहे आणि ही अखंडता आहे
ती टिकवून ठेवण्याचं काम किंवा ते टिकवून ठेवण्याचं कर्तव्य कोणाचं आहे, तर भारतीय नागरिकांचं आहे. देन नेक्स्ट वन इज द देशाचे संरक्षण करण्यासाठी आणि असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे. म्हणजे काही वेळेस काय होतं की युद्ध केलं जातं किंवा युद्ध चालू होणार असेल, अचानक एनिमीज येऊ शकतात. तर अशा वेळेस राष्ट्रीय सेवा प्रदान करण्यासाठी किंवा मग देशाचे संरक्षण करण्यासाठी आपण तटस्थ राहिलं पाहिजे. ओके, कोणत्याही वेळेस आपल्याला जर देशाला आपली गरज असेल तर भारतीय नागरिकांचं एक ते मूलभूत कर्तव्य आहे की ज्यावेळी देशाचं संरक्षण करायचं असेल त्यावेळी त्यांनी पुढे येऊन सपोर्ट केला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा विभागीय विविधतेच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व लोकांमध्ये सामंजस्य आणि समान बंधुभावनाची भावना वाढवणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद वागणूक देणे. सॉरी, इथं मानास्पद असेल, हा थोडा वर्ड चुकलेला आहे. तर एकतर आपण विविधतामध्ये एकता बघतो की आपली धार्मिक, भाषिक, प्रादेशिक म्हणजेच प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळे धर्म आपण फॉलो करतो. पण ते फॉलो करत असताना किंवा ते आपापले करत असताना सुद्धा आपण काही सण एकत्र मिळून करतो किंवा एकत्र मिळून सामंजस्याने राहतो. तर ही जी काय बंधुभावाची भावना आहे ती पुढे जाऊन आपण वाढवली पाहिजे, सामंजस्यानं आपण भारतामध्ये राहिलं पाहिजे. त्याचबरोबर स्त्रियांची प्रतिष्ठा आहे तिला मानास्पद वागणूक दिली पाहिजे. ओके, अपमान नाही केला पाहिजे. म्हणजेच डिग्निटी ऑफ वुमन जी आहे ती म्हणजे ठेवली पाहिजे. ओके, कोणत्याही प्रकारे स्त्रियांची प्रतिष्ठा आहे ती अपमानास्पद वागणूक तिला दिली नाही पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपलं कर्तव्य आहे देशाच्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मूल्य आणि जतन करण्यासाठी. तर भारतामध्ये बऱ्याचशा संस्कृती आहेत. जर इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर बघा, तर टू व्हॅल्यू अँड प्रिझर्व द रिच हेरिटेज ऑफ द कंट्रीज कंपोजिट कल्चर. भारतामध्ये बरेचसे वेगवेगळे प्रकारचे संस्कृतीज आहेत. संस्कृती म्हणजे काय, आपण बघू शकतो की जर हिस्ट्रीमध्ये जाऊन बघितलं तर आपल्याकडे हडप्पा संस्कृती होती, मोहिंजोदडो संस्कृती होती किंवा मग राजस्थानची संस्कृती वेगळी आहे, पंजाबी संस्कृती वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार तशी संस्कृती बघायला गेला तर मराठी संस्कृती वेगळी आहे. तर प्रत्येक राज्यानुसार संस्कृती ह्या मिश्र आहेत सगळ्याच. तर प्रत्येक संस्कृती ह्या समृद्ध असल्या पाहिजे आणि त्या पद्धतीच्या ज्या संस्कृती आहेत त्या आपण पुढच्या पिढीसाठी त्या जपून ठेवल्या पाहिजेत. त्याचे जे मूल्य आहेत आणि वारसा आहे तो आपण जतन केला पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे जंगल, तलाव, नद्या, वनजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे. आता हे काय केलेलं आहे तर आपल्या इथे एन्व्हायरमेंटल लॉ तर आहेच. एन्व्हायरमेंटल लॉ हा कंपल्सरी केलेला आहे. त्याच पद्धतीनं जरी लॉज असले तरी एक आपलं मूलभूत कर्तव्य आहे की आपल्या इथलं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा मग जीवन आहे, म्हणजे त्यामध्ये जंगल, तलाव, नद्या, बाकी वन्यजीव येतात. ओके, जे सगळे सजीव आहेत, प्राणी आहेत ते येतात. तर त्यांचं जे आहे ते त्यांचं रक्षण तर केलंच पाहिजे. त्याचबरोबर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपण बऱ्याचशा आता बघतो की सँच्युरीज आहेत, ओके, जे अभयारण्य आहेत. त्याचबरोबर आपण बरेचसे लॉज तयार केले आहेत का, तर त्यांचं जर समजा कोणी म्हणजे आता आपण बघतो की वाघाची कातडी वगैरे काढतात किंवा मग हत्तींचे दात वगैरे काढून विकले जातात, तर असं होता कामा नये. कारण ते एक सजीव जीव आहेत, त्यांना कुठलं तरी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. याच्यासाठी आपण लॉज तयार केले गेले की जर हे कोणी असं करत असेल तर त्याला आपण तसं पनिशमेंट देतो. ओके, तर हे सुद्धा एक आपलं कर्तव्य आहे की जे काही आपलं वन्यजीवन आहे किंवा नैसर्गिक पर्यावरण आहे त्याचं आपण एकतर प्रोटेक्शन केलं पाहिजे आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण स्टेप्स घेतले पाहिजे. नेक्स्ट आहे
वैज्ञानिक स्वभाव, मानवतावाद आणि चौकशी आणि सुधारण्याची भावना विकसित करणे. म्हणजेच काय, सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम अँड स्पिरिट ऑफ एन्क्वायरी अँड रिफॉर्म. वैज्ञानिक स्वभाव म्हणजेच आपण एकतर इन्व्हेन्शन्स बघतो, नवीन नवीन जसं जगामध्ये चेंज होतोय, जग इम्प्रूव्ह होतंय किंवा आपला भारत देश हा डेव्हलपिंग कंट्री टू डेव्हलप्ड कंट्रीकडे वाटचाल करतोय. म्हणजेच मराठीमध्ये म्हटलं तर विकसित देशाकडे आपण वाटचाल करतोय. विकसनशीलकडून विकसित देशाकडे आपण वाटचाल करतोय. तर अशा वेळेस जो वैज्ञानिक स्वभाव आहे किंवा मग मानवतावाद आहे, त्याचबरोबर त्याची चौकशी असेल किंवा मग रिफॉर्म असेल, रिफॉर्म म्हणजे सुधारणा, काही गोष्टींमध्ये सुधारणा करणे असेल, तर ह्या गोष्टी आहेत त्या डेव्हलप केल्या पाहिजे. तर हे कोणाचं कर्तव्य आहे? हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. देन नेक्स्ट, सेफगार्ड द पब्लिक प्रॉपर्टी अँड ॲड्ज्युअर व्हायलन्स. म्हणजे सार्वजनिक मालमत्ता आहे तर त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि हिंसाचार तिथं टाळला पाहिजे. म्हणजे आता सार्वजनिक मालमत्ता कोणती? तर आपले किल्ले आहेत, गड आहेत. ओके. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्ता म्हणजे जी कोणाचीही मालमत्ता नाही आहे, ती फक्त गव्हर्नमेंटची मालमत्ता आहे. तर अशा वेळेस तिथली जी मालमत्ता आहे ते आपण सार्वजनिक म्हणून यूज करतो, पण मग सार्वजनिक यूज करत असताना तिचं संरक्षण केलं पाहिजे. तिथं कुठलाही हिंसाचार केला नाही पाहिजे. ओके. तर हे जे कर्तव्य आहे हे प्रत्येक नागरिकाचं आहे. त्याचबरोबर वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि कर्तृत्वाच्या उंच पातळीपर्यंत पोहोचू शकेल. ओके. वैयक्तिक आणि सामूहिक म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज अशा काहीतरी केल्या पाहिजेत, जे की नेशन कॉन्स्टंटली राईज करेल. ओके. आपला भारत देश किंवा आपलं जे राष्ट्र आहे ते वाढत जाईल, म्हणजे क्षेत्र जे आहे ते वाढत जाईल. जसे की आता आपण रिसेंट जर बघितलं तर चंद्रयान 3चं आपण लॉन्च केलं. तर हे काय आहे, चंद्रयान 3 लॉन्च करण्यासाठी कोणी एकतर इनिशिएटिव्स घेतले किंवा मग कोण सपोर्ट केलं? तर फक्त गव्हर्नमेंट नाही आहे, तर त्याच्या मागे काम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा त्याच्यामध्ये हात आहे. ओके. कलेक्टिव्ह असेल, इंडिव्हिज्युअल असेल, वैयक्तिक किंवा सामूहिक अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. तर त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. ओके. आणि चंद्रयान 3 हा आपला जो प्रोजेक्ट होता तो सक्सेसफुल झालेला आहे. तर अशा प्रकारे जर जे काही आपण उत्कृष्टता आपली आहे, उत्कृष्टता वाढवण्यासाठी आपण सामूहिक आणि वैयक्तिक प्रयत्न जे आहेत ते सतत केले पाहिजेत. आणि जे लास्टचं आहे, लास्ट म्हणजे जे 86वी घटना दुरुस्ती कायदा. आता आपण इथंपर्यंत बघितलं जे की जे पर्यंत होतं. आणि हे लक्षात ठेवा की मूलभूत कर्तव्य जी आहेत ती 1, 2, 3 ह्याच्यामध्ये दिलेलं नाही आहेत. तर ABCD म्हणजेच अ, ब, क, ड, ई असं दिलेलं आहे. ओके. तर अशानुसार आहेत. त्यामुळं तुम्हाला कधी कधी MCQजमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की एक ऑप्शन म्हणजे अ हा ऑप्शन देऊन किंवा मग बी हा ऑप्शन देऊन आणि त्याचा सिक्वेन्ससुद्धा विचारला जातो. ओके. जे असेंडिंग आहे किंवा डिसेंडिंग आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर लास्टवाली कोणती मूलभूत कर्तव्य, लास्टवालं कोणतं मूलभूत कर्तव्य जोडलं गेलं? तर 86व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार 6 ते 14 वर्षाच्या आणि त्याच्या मुलाला 6 ते 14 वर्षाच्या मुलाला किंवा वॉर्डला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. ओके. म्हणजेच आपल्यामध्ये एकतर आधी शिक्षणाचा अभाव होता आणि तो शिक्षणाचा अभाव भरून काढण्यासाठी एकतर लॉज बनवणं गरजेचं होतं, पण एकतर काही गोष्टी ह्या कर्तव्य म्हणून सुद्धा पाळणं गरजेचं होतं. आणि त्यामुळं मूलभूत कर्तव्यामध्ये ही एक अमेंडमेंट इन्सर्ट केली, जी की 6 ते 14 वर्षाचे वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना कंपल्सरी एज्युकेशन देणं गरजेचं होतं. ओके. म्हणजेच तो जो पिरियड आहे तो चाइल्डहूड पिरियड होता आणि त्या पिरियडमध्ये त्यांना कंपल्सरी एज्युकेशन जी सक्तीची शिक्षण संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्याचं म्हणजे आपण स्वतः पेरेंट्स म्हणून किंवा पालक म्हणून आपली कर्तव्य आहेत की त्यांना शाळेत घालणं. ओके. तर हे आपण मेन जे मूलभूत कर्तव्य होते ते आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्याविषयीची अमेंडमेंट होती ती सुद्धा आपण बघितली आहे. ओके. सो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं याबद्दल तुम्ही कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी थँक्यू अँड सी यू इन नेक्स्ट लेक्चर.